दरम्यान नोटबंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। काळा पैसेवाले सुखाने झोपतोय आणि गरीब बँकेत उभा आहे, शिवाय 90% रक्कम बँकेत जमा झाली आहे, मग काळा पैसा नेमका कुठे गेला असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। ते आज नगरमध्ये बोलत होते। मोत्याचं गव्हाळ काढून नंतर आमच्या खात्यात येत असलं तर बरं वाटतं। अनेकांनी सांगितलं, मलाही विचारलं की तुमचं काय मत आहे, म्हणजे चांगली गोष्ट, काळा पैसा करतात आमचा पाठिंबा। आणि सांगितलं की काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांची झोप गेलेली आहे। म्हणजे आम्ही बघतोय महिनाभर ज्याच्याकडे काळा पैसा म्हणतात किंवा जे धनाढ्य म्हणतात ते सुखाने झोपतात आणि गरीबाला उमेद।